अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल आणि मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, जैसा की आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपल्या मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं इलेक्शनचं आहात तर डिक्लेअर झालेलं आहात आणि अनकरीब त्याची वोटिंग पण होणारी आहे. ऐसा बघूया गेला तर आपण कोकणातची लोका. मुंबई आपल्या जीवाची, मुंबई आपली. पण आज मुंबईवर एक ऐसो टाईम येलो आहे की लोका त्याच्यावर काबीज व्हाया बघतात. आपण कोकणी माणसांनी एक हिशोबाने मुंबईवरचो आपलो हक सोडलो आणि मुंबईशी दूर झालो आणि आज त्याचो आपल्याला तोच खिम्याजो भुगतवो लागते. पण जैसा की आजच्या पण डेटला काही अशी लोक आहात जी के आपल्या मुंबईला बचवायच्या कोशिशला आहात. आज आपण ज्या माणसाचं नाव घेत आहोत त्या माणसाचा नाव खच्च्या तारूफ आणि तारीफचा मोहताज नाही, का की त्या माणसाचं नाव काम आहे. कामानी तो माणूस ओळखलं जातं. माझी मुराद सुफियान वनूशी आहे. सुफियान वनू गेल्या इलेक्शन 2016ला पण एज अ नगरसेवक निवडून आलं होतं आणि त्यांची जी कामं आहात ती मला वाटतं एक MLA किंवा एक सेंट्रलचा जो मिनिस्टर करतं त्याच्याहून काही दर्जा बेहतर आहात. का की आपल्याला माहिती असेल एक केस जी होती आपल्या इमिग्रेशनची होती. आपलो एक कोकणी पोरगो जी के इमिग्रेशन ऑफिसरची गलती होती, का की त्यांनी जेव्हा इंडियातला एंट्री केली तेव्हा त्या इमिग्रेशन ऑफिसरनी त्याच्या पासपोर्टवर एंट्रीचो स्टॅम्प नाही मारलो आणि जेव्हा जो पोरगो वापस जायला निघालो दुबईला तेव्हा त्याच्यावर हरकत घेतली गेली आणि ऐशातल्यान आपल्या सुफियान वानूनी त्यातल्यान हालचाल करून त्या इमिग्रेशन ऑफिसरची गलती त्याच्या नजरेत आणून दिले आणि माशाल्लाह आपल्या एक कोकणी माणसाचे जे हे रोजी रोजगार सलामत राहिलो आणि तो आपल्या जॉबवर पोचलो. अशी काही कामं जी के मुफ्ती सुफियान वानूने केले ना. जैसा की आपल्या सगळ्याला माहिती आहे की मुफ्ती सुफियान वानू ह्यांचं वालिद पण सियासतशी वाबस्ता होतं आणि तो पण नगरसेवक होतं आणि 80-90च्या दिहाईतला त्याचं वालिद साहेब तकरीबन मेयर बनलं असतं मुंबईचं, ज्या के वक्तार छगन भुजबल मेयर बनलं. पण काही सियासी मजबुरी असतात आणि काही मुकद्दरची बात असतं. मुफ्ती सुफियान वानू न सिर्फ हाफिज आलिम बल्कि मुफ्ती आहात आणि त्यांनी सगळे ही दीनी तालीम मक्का मुअज्जमाशे हासिल केले नात आणि दुनियाई एतिबारशी त्यांनी MBA केलेला आहे. वाकई वडाला जे की त्यांचा वार्ड क्रमांक 138 आहे त्या वार्डची जी कैफियत आज काही ना 2016च्या अगोदर होती आणि आज जी हालत आहे ती इतकी बेहतरीन आहे की त्याचं पाण्याचं मसलं हल झालं, फुटपाथचं मसलं हल झालं, स्ट्रीट लाईटचं मसलं हल झालं. जो के काही ऐशो जागा होत्यो त्याच्यावर काही अलग अलग साजिशींनी काबीज होया बघत होतं. तो जागा मुफ्ती सुफियान वानू साहेबनी लढून तो कब्रस्तानसाठी त्यांनी घेतले. त्याचं स्कूलचं काही मसाईल होतं आणि तर म्युन्सिपाल्टीचं स्कूल आज ह्या लेवलला म्हणजे पडाई होते की कॉन्व्हेंट स्कूल पण त्यांच्या सामनं काही नाही. कब्रस्तानचं मसलं तर हल केलेनच केलेन. ऐसं दिगर काही म्हणजे अगदी जमिनी ह्याशी जुळलेलं मुफ्ती सुफियान वानू साहेबात आज तर आणि त्यांची अहिलिया पण हे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा इलेक्शन फाईट करते. तेव्हा माझी खास तौरवर आपल्या वडाल्या हलकातल्या जी कोकणी माणसं आहात त्यांनी खास तौरवर मुफ्ती सुफियान वानूला आपल्या मतांनी त्यांना निवडून देऊ. का की मुफ्ती सुफियान वानू साहेब हे आपल्या हक्काचं माणूस आहेत. रातचो पण आवाज दिला तर हाजीर येणारं माणूस आहेत. त्यांचे सगळे ह्यो खिदमात न सिर्फ आपल्या इंडियातला बल्कि इंटरनॅशनल लेवलवर पण त्यांची नोट घेतली गेली आणि त्यांना ब्रिटिश पार्लिमेंटने पण त्यांना
खुसूसी एजाजशी नवाजला आहे. वाकई त्यांच्या कामाची जर आता आपण लिस्ट तयार केल्यावर तर टाईम आणि अल्फाज आपल्याला कमी पडतील. आज आपल्या हक्काचो एक माणूस आपल्या हक्कासाठी लढते, त्याला आपण निवडून देऊया. मानला की आपलं थतं मतदान नाही, पण आपण त्यांना सपोर्ट करण्यासाठी थतं आपण जाऊ शकता त्यांचा कॅम्पेन करण्यासाठी. ह्याच्या अगोदर दोनदा मुफ्ती सुफियान वानूला MLAचा तिकीट मिळता राहिला. त्याची पण काही दास्तान और आहे. पण आजच्या टायमाला मुफ्ती सुफियान वानू हे आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनला पोचलं पाहिजे. न सिर्फ पोचलं पाहिजे बल्कि त्यांची अहलिया. तर आजच्या आमच्या ह्या नशरियातला मुफ्ती सुफियानच्या खिदमतला ही आमची एक कोकणी न्यूजची खिदमत आहे. बघत राहा तुम्ही आपलं कोकणी न्यूज चॅनल. आता पेशात काही त्यांच्या कॅम्पेनच्या अहम झलकिया आणि काही त्यांनी केलेल्या कामाच्या अहम झलकिया. सोते हुए देखा है तो मुझे वोट देना है तो नहीं देना. रोजाना 10,000 पैकेट सुबह में, 10,000 पैकेट शाम में, चाहे सहरी हो चाहे इफ्तारी हो, पूरा मुंबई क्वारंटीन के लिए रो रहा था. जो हॉस्पिटल जाता था वापस नहीं आता था. 24 माले का ये सिल्कर टावर में क्वारंटीन सेंटर बना था. रहना खाना हर चीज का इंतजाम कर रहा था. मेरी गाड़ी में मेरे बोर्ड में 3 लोगों ने दम छोड़ा है. एक डिलीवरी हुई है मेरी गाड़ी के अंदर. चटाई डालकर मैं भी चाहता अपने घर पे रहता, फोन पर अटेंड करता कि यहाँ चले जाओ वहां चले जाओ. क्या करी थी मुझे. उस कोविड के डर से हर एक अपने घर पे बैठा था. मेरे घर वालों को कोविड ना लगे, कई महीनों तक अपने बाप को मिलने नहीं गया. और मुझसे पूछते हो क्या किया. तर नाजरीन, आजच्या एपिसोडला ही होती आपली अहम काही मालूमात आणि तारूफ. तेव्हा सगळ्यांनी आपल्या मुफ्ती सुफियान वानूला आणि त्यांच्या अहलियाला अगदी बहुमताने निवडून द्या. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन काही बात खबरच्या संघात. आपलं ह्यो कोकणी न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचा बटन विसरू नको. आपल्या सबस्क्राईब करण्याने, लाईक आणि शेअर करण्याने आम्हाला एक हिंमत आणि हौसला मिळतं. हे आपला एक कोकणी मीडिया हाऊस आहे. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन बात खबरच्या संघात. अल्लाह हाफिज.